भगवान महादेवांसाठी स्वतःच्या प्राणाची आहुती देणारी कोण होती देवी ब्रह्मचारिणी? देवी ब्रह्मचारिणीला ज्ञान, तपस्या आणि वैराग्याची देवी असे का म्हटले जाते? देवी ब्रह्मचारिणी ही माता पार्वती यांचेच अविवाहित रूप आहे, पण देवी पार्वती यांना देवी ब्रह्मचारिणी असे नाव का पडले? पूर्वजन्मात देवी ब्रह्मचारिणीने राजा हिमाचल आणि राणी मेणावती यांच्या घरी जन्म घेतला. भगवान महादेवांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी नारद मुनींनी त्यांना कठोर तपस्या करण्यास सांगितले. हजारो वर्ष त्यांनी फळे, फुले आणि भाज्या तसेच नंतर त्यांनी न खाता पिता कठोर तपस्या केली. कठोर तपस्येमुळे त्यांचे शरीर रुद्ध झाले आणि त्यामुळेच त्यांना अपर्णा असे नाव पडले. देवीच्या या कठोर तपस्येमुळे देवी देवतांनी प्रसन्न होऊन भगवान महादेव पतीच्या रूपात प्राप्त होतील असा आशीर्वाद दिला. या कालखंडात कठोर तपस्या केल्यामुळे त्यांना देवी ब्रह्मचारिणी असे नाव मिळाले.